नमस्कार मित्रांनो, सॅम गोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण घरी बसून आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते आपण घरी बसून कसं काढू शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेलच की ज्या त्या वर्षी आपलं 31 मार्चच्या नंतर आपलं जे सर्टिफिकेट आहे ते एक्सपायर होतं. ज्या त्या वर्षी फक्त ते 1 वर्षासाठी व्हॅलिडेट राहतं. तर त्यानंतर आपल्याला हर एक वर्षासाठी आपल्याला काढावं लागते. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहूया की आपण घरी बसून फोन किंवा आपल्या लॅपटॉप्स थ्रू आपण कसं आपलं इन्कम सर्टिफिकेट काढू शकाल. तर चला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवरती येत राहतात. तर सिम्पली मी तुम्हाला हे वेबसाईट दिली आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला हे असा इंटरफेस देईन. याची जी लिंक आहे आपलं खाली टेलिग्राम चॅनल दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलमध्ये मी ह्या वेबसाईटची लिंक देतो आणि तुम्हाला आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची मी तुम्हाला लिंक देऊन टाकेन. तर तुम्ही पहिल्यांदा ह्या वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकाल हे याचा पूर्ण असा इंटरफेस आहे. इंटरफेस असल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केले नसेल तर इथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल या ठिकाणून. आणि त्या ठिकाणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनची डिटेल्स बघायची असेल तर मी इथं तुम्हाला दाखवू शकतो. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा जो OTP आहे त्याच्या थ्रू पण इथं करू शकता तुम्ही रजिस्टर ID तयार तुमची. नाहीतर तुमच्याकडे तुमचे सेल्फ डिटेल्स आहे ते फिल करून पण तुम्ही तुमचं अकाउंट इथे काढू शकता. तर आपण ह्याचं ऑलरेडी अकाउंट काढलं आहे. तर सिम्पली तुम्हाला मी लॉग इन ह्या बटन इकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. सिम्पली इथे आल्यानंतर तुमचा जो काही यूजर नेम बनलेला आहे ह्या ठिकाणी तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे यूजर नेम टाकून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आणि इथे तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चर दिसतो आहे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय करणार आहात, जे जिल्ह्यामधून तुमचा आहे ते जिल्हा तुम्हाला इथे चूज करायचा आहे. तर हे सर्व डिटेल्स तुमचा पासवर्ड वगैरे तुमच्याकडे रिसेट झाला असेल, याद नसेल तर तुम्ही इथून फॉरवर्ड वगैरे करू शकता. आणि हे सगळं इन्फॉर्मेशन फिल करून सिम्पली तुम्हाला लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मी हे पूर्ण इन्फॉर्मेशन टाकून लॉग इन करून घेतो. सिम्पली इथं लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत आपण जेवढे काही ॲप्लिकेशन इथं भरले होते तर त्याची डिटेल्स तुम्हाला इथे सगळी काही दिसून जाईल की तुमचे आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते फॉर्म इथे फिल केले होते. पण हे प्रायव्हसीसाठी मी याला थोडं ब्लर करेल. आणि आता सिम्पली आपण इथे करणार आहोत, आपल्याला करायचं आहे अप्लाय आपल्याला इन्कम सर्टिफिकेटसाठी. तर मी तुम्हाला इथे दाखवून देतो की तुम्हाला कुठं क्लिक करायचं आहे. आपल्याला तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये क्लिक करायचं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर पुढे जाऊया. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड दिसेल. तर आपल्याला इथे स्कीममध्ये ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जेवढ्या सर्व्हिसेस आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व दाखविलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे इन्कम पाहिजे तर आपण ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट्स दिलेले आहेत की आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर एक नॉर्मली सांगतो तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड लागणार आहे. तर तुम्हाला आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. तुम्ही तर आधार कार्ड आपल्याला लागणारच आहे. आधार कार्ड नसलं तरी बाकीचे एवढे काही तिथे डॉक्युमेंट तुम्हाला मी दाखवलेले आहेत. हे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे. त्यानंतर इथं तुम्हाला एज प्रूफमध्ये वगैरे पाहिजेत कोणते कोणते ते दाखवतो. ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत. तुमच्याकडे हे अवेलेबल असतीलच, पासपोर्ट, आधार कार्ड वगैरे. तर हे तुम्हाला ॲड्रेससाठी पाहिजेत. आणि हा जो मेडिकलचा दिलेला आहे हे काय आपल्यासाठी नाही आहे, हे दुसऱ्यासाठी आहे. हे जी आहे मायनॉरिटी ज्यांचं वय 18पेक्षा खाली तर त्यांच्यासाठी हे आहे. तर तुमचं वय 18च्या वरी असेल तर तुमच्यासाठी हे काही मॅन्डेटरी नाही आहे. ज्यांचं 18च्या खाली आहे त्यांच्यासाठी हे मागितलं आहे एज प्रूफ. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर वगैरे हे डॉक्युमेंट तुम्हाला जे मेडिकलचं सांगितलं इथं ऑर्डर टाकायचं आहे. आणि सेल्फ हे तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी भरायचं आहे. तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आपली स्कीम कोणती आहे, आपण कोणतं डॉक्युमेंट काढत आहोत ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर हे सगळं आपण वाचून झाल्यानंतर तुम्हाला इथं याची प्रिंट घ्यायची असली तर प्रिंट घेऊ शकता, नाही तर तुम्हाला कंटिन्यू ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण इथं काढायचं आहे आपल्याला, तर कंटिन्यू ह्या बटनावरती क्लिक करूया. इथे आल्यानंतर जे काही आपली प्रायव्हेट डिटेल्स आहे येथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स दिलेले आहे. पण हे पर्सनल रिझनसाठी मी हे सगळं हाईड करून घेईन. तर तुम्हाला इथं चेक करायचं आहे की तुम्हाला हे जे काढायचं आहे एका वर्षासाठी काढायचं आहे का 3 वर्षासाठी. तर आपण इथं आपल्याला नॉन क्रिमिनल वगैरे काढायचं आहे पुढे, तर त्यामुळे आपण 3 वर्षासाठी इथे क्लिक करून घेऊया. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे बाकीचे डिटेल्स सगळं काही इथे येऊन येईल. तुम्ही इथं चेकआउट करू शकाल.
तुम्हाला खाली आल्यानंतर तुमचं ऑक्युपेशन काय आहे तिथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आधार नंबर आणि यानंतर तुम्हाला इथं तुमचं हे टाकायचं आहे. नॅशनॅलिटी टाकायची तिथं ऑलरेडी भारतीय आलेला आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. यानंतर तुम्हाला पूर्ण ॲड्रेस ह्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. तालुका, जिल्हा, गाव वगैरे सगळं काही तुम्हाला ह्या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फॅमिली मेंबर रिलेशन हे इथं फिल करून घ्यायचं आहे. त्यांचं एज्युकेशन वगैरे काय काय झालं ते फिल करून घ्याल. ह्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी टाकून घ्यायचं आहे आणि फॅमिली आपल्याला जी शेती वगैरे आहे त्याची डिटेल्स इथे तुम्हाला फिल करायची आहे. तर इतर काही मजुरी वगैरे असेल तर तुम्हाला इथे मजुरी इतर टाकून घ्यायचं आहे. तर हे फिल करून तुम्हाला सिम्पली इथं चूज करायचं आहे आणि हे तुम्हाला डिक्लेरेशन इथं क्लिक करून सिम्पली सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन मी फिल करून घेतो. इथे सबमिट केल्यानंतर आपलं सिम्पली आपण इथे सबमिट केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन इथं सबमिट झालेलं आहे. तर सिम्पली आपला ओके ह्या बटनावरती क्लिक करून आता अपलोड पेजवरती जायचं आहे. ह्या ठिकाणी जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही जे मी बोललेले ज्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे सिम्पली त्या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी मग ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे जे जे अवेलेबल आहेत सो ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथं फिल करून घ्या. हे वरचं तुम्हाला हे डॉक्युमेंट मॅन्डेटरी नाही आहे कारण ह्याच्यामध्ये ते मेडिकलसाठी त्यांच्यासाठी असतं. तर बाकीचे जे आहेत ते सर्व तुम्ही इथे अपलोड करून घ्या. तर हे सर्व डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी अपलोड करून घेतो. सो ह्या ठिकाणी आपण जे काही डॉक्युमेंट्स लागणार होते ते या ठिकाणी अपलोड करून घेतलेले आहेत. तर सो तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आता सिम्पली सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सो आता सध्या जे आपले डॉक्युमेंट्स होते ते सगळे आपल्या अपलोड करून घेतलेले आहेत. जे तुम्हाला मी डॉक्युमेंट्स दाखवले होते ते. तर आता आपल्याला ते मेक पेमेंट करायचं आहे. तर त्यानंतर आपल्यासमोर हे पेमेंटचा ऑप्शन ओपन होईल. तर सिम्पली तुम्हाला कंटिन्यू ह्या बटनावरती क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे. टोटल 33 रुपयाचं आपल्याला इथे या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. 33 रुपयामध्येच आपलं ह्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तयार होईल. तर आपण ह्या ठिकाणी आता पेमेंट करणार आहोत. तर आपण इंटरनेट बँकिंगने पेमेंट करूया. तर ह्या ठिकाणी UPIचा सध्या ऑप्शन दिसत नाही आहे. तर इंटरनेट बँकिंगने इथे आपण पेमेंट करून टाकूया. म्हणजे इंटरनेट बँकिंग. ह्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स आपली दाखवली आहे. तर आपल्याला पेमेंटवर ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या ठिकाणी इथं मल्टिपल तर इथं आपल्यासाठी नवीन मल्टिपल ऑप्शन इथं ओपन झालेले आहे जे की इंटरनेट बँकिंग UPI QR कोड. तर आपण इथं QR कोड ह्या बटनावरती क्लिक करून QR कोडने पेमेंट करूया कारण आपल्यासाठी हे इझी राहील. तर आपल्याला इथे QR कोडवर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला क्लिक ह्या बटनावरती करायचं आहे. UPI किंवा QR कोड या दोन्हीपैकी तुम्ही ह्याच्यावरून करू शकाल किंवा QR कोड. तर आपण ह्या UPIवर क्लिक करूया. तर आपल्यासमोर इथं QR कोड आलेला आहे. तर सिम्पली हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे जे की आपला जो तुम्ही UPI ॲप यूज करता Google Pay, PhonePe जे काही आहे ते. तर ते या ठिकाणी आपण करूया ओपन करून. तर मी सिम्पली इथे पेमेंट करून घेतो. तर इथे मला 33 रुपये अमाऊंट दाखवलेला आहे. सो मी इथे 33 रुपये पे करून घेतो. तर इथे आपले 33 रुपये हे पेमेंट झालेलं आहे. तर तुम्ही समोर पाहू शकता आपलं रिडायरेक्ट झालं आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तर बघू शकता याचं तुम्हाला सगळं डिटेल्स आलं आहे की पेमेंट झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर सिम्पली आपल्याला याची ते पावती हवी असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता पावती प्रिंट बटनावरती क्लिक करून. नाहीतर सिम्पली तुम्हाला बॅक ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली बॅक केल्यावरती तुमच्यासमोर जे आपण इथून अप्लाय केलं होतं ते पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. तर ह्या ठिकाणी सगळं तुमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे कधी आपण अप्लाय केलं होतं ते. तर ह्याचं काही कॅन्सलेशन झालं तर इथं डिटेल्स येऊन जाते. नाहीतर तुम्ही याचं रिसिट वगैरे पेमेंट स्टेटस वगैरे सर्व काही तुमच्यासमोर दिसेल. तर अशी पूर्ण प्रक्रिया होती आपलं ऑनलाईन इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करण्याची. तर आय होप तुम्हाला हे जे व्हिडिओ आहे खूप जास्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसाठी बनवला होता. आय होप हे तुम्हाला सगळा जो व्हिडिओ आहे महत्त्वाचा ठरला असेल. तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे नवनवे व्हिडिओ सतत या चॅनलवरती येत राहतात. चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत
नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.